पंढरपुरात यात्रेच्या वेळी होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठी आता AI प्रणालीचा वापर खरं तर केला जाणार आहे। खरं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे 2 कोटी रुपयाच्या निधीची मागणी खरं तर या AI प्रणालीसाठी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की हाच तो खरं तर चंद्रभागेचं वाळवंट आहे। याच वाळवंटामध्ये यात्रेच्या वेळेस लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर इथं स्नानाकरता आलेले असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊन चंगराचंगरी होण्याचा देखील संभव असतो। त्याच पद्धतीने आपण बघू शकतो ह्याच घाटावरून जसं लोक वर जातील तसं हा समोर असलेला प्रदक्षिणा मार्ग असेल, त्याचबरोबर हा महाद्वार चौक आणि त्याच्या पुढचा जर भाग बघितला तर तो मंदिर परिसर आहे। या संपूर्ण परिसरावरती खरं तर चारी यात्रेच्या वेळेस लाखोच्या संख्येनं भाविकांनी मोठी गर्दी केलेली असते आणि ह्या गर्दीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं आता AI प्रणालीचा मागणी केलेली आहे आणि हा प्रस्ताव खरं तर राज्य शासनाकडे आता त्यांनी दिलेला आहे। खरं तर ही AI प्रणाली लागू झाल्यानंतर खरं तर पोलिसांवरील हा गर्दीचा ताण देखील आता खरं तर कमी होणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता आषाढी असेल, कार्तिकी असेल, माघवारी असेल, चैत्रवारी असेल, या चारही वेळेला खरं तर लाखोच्या संख्येनं भाविक हे पंढरपूरमध्ये येत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांवरती देखील या गर्दीचा ताण असतो। हा ताण आता कुठेतरी हे AI प्रणाली लागू झाल्यानंतर आता कमी होणार आहे। त्यामुळे भविष्यात आता येणाऱ्या आषाढी यात्रेला असतील किंवा कार्तिक वारीला असेल तर AI प्रणालीचा वापर झालेला आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।